सर्वांना माझा नमस्कार आणि मराठी बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रहो, जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात एक नवीन अपडेट पुन्हा समोर आलेली आहे. या अपडेटमध्ये नेमकं काय दिलेलं आहे हे सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या बातम्यांचे नवनवीन अपडेट्स मिळत राहतील. मित्रहो, सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालयाच्या अवर सचिवांनी जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात नुकतेच एक पत्र काढलेले आहे. त्या पत्रामध्ये नेमकं काय दिलेलं आहे हे आपण जाणून घेऊया. या पत्रामध्ये असं नमूद केलेलं आहे की अनुकंपा तत्वावर भरती होण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांचे अनुकंपा नियुक्ती मागणीचे अर्ज हे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचे असून त्यांना नियुक्त्या ह्या 5 ते 7 वर्षानंतर म्हणजेच 1 नोव्हेंबर 2005 नंतरच मिळालेल्या आहेत, असे कर्मचारी वित्त विभागाच्या 2 फेब्रुवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत विविध क्षेत्रीय कार्यालयात विनंती अर्ज करीत आहेत व त्या अनुषंगाने क्षेत्रीय कार्यालयांकडून शासनाकडे मार्गदर्शन मिळण्याची विनंती करण्यात येत आहे. अशाच प्रकारची मागणीच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या प्रस्तावावर वित्त विभागाकडून पुढील प्रमाणे अभिप्राय प्राप्त झाले आहेत. वित्त विभागाचा 2 फेब्रुवारी 2024 चा शासन निर्णय 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी ज्या पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, तथापि त्यांची नियुक्ती 1 नोव्हेंबर 2005 नंतर झाली आहे. या अटीच्या पूर्तता करणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आली आहे. अनुकंपा प्रतीक्षा यादीवरील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जाहिरात प्रसिद्ध होत नाही. जशी पदे उपलब्ध होतात त्याप्रमाणे अनुकंपा यादीतील कर्मचाऱ्यांना नियुक्ती दिली जाते. त्यामुळे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी शासन विहित अनुकंपा प्रतीक्षा यादीवरील पात्र, तथापि 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त उमेदवारांना सद्यस्थितीत सदर शासन निर्णयातील तरतुदी लागू होत नाहीत. वित्त विभागाच्या उपरोक्त अभिप्रायानुसार सदर कर्मचाऱ्यांचे विनंतीचे अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी.